आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सदोष ईव्हीएम यंत्रणेबद्दल निवडणूक आयोगाचा जोरदार आक्षेप। लोकसंख्येबाबत भारत चीनपेक्षाही पुढे। RM चौगुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल। महाराष्ट्रातील नेत्यांना सीमा भागात पाठवू नये यासाठी युवा समितीचे पत्र। धारवाडमध्ये भाजप नेत्यांच्या हत्येमुळे खळबळ। गडकरी फडणवीस भाजपचे स्टार प्रचारक। खानापूर समितीत बंडखोरी, सुरेश देसाई यांची उमेदवारी। पंतप्रधान मोदी योगी 4 मे रोजी कर्नाटकात। तिसरी यादी म्हणजेच भाजपची घराणेशाही असल्याचा आरोप। मराठा महिला मंडळ तर्फे चैत्रोत्सव उत्साहात संपन्न। आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे? एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे? मग आपला शोध इथेच थांबतो आहे। श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो। आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध। कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध। आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी। संपर्क 9741436770 किंवा 9741625533। BS Channabasappa and Sons, the textile mall at Tilakwadi, Belagavi. सविस्तर बातम्या। भाजपा सरकारच्या काळात मतदान प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवणाऱ्या VVPAT मशीन्सबाबत म्हणजेच वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल या मतदान यंत्राबाबत मोठी माहिती समोर येत आहे। देशभरातील जवळपास 37% VVPAT मशीन्स डिफेक्टिव्ह म्हणजे सदोष असल्याची बाब स्पष्ट झाली आहे। या संदर्भात दी वायर या वृत्तस्थळाने वृत्त दिले आहे। धक्कादायक म्हणजे याच VVPAT मशीन्स 2018 नंतर झालेल्या सर्व निवडणुकांकरता वापरण्यात आल्या होत्या। निवडणूक प्रक्रिया सुरळीत, सोपी आणि पारदर्शक असावी याकरिता मोदी सरकारने VVPAT मशीन्स कार्यान्वित केल्या। यामुळे पारंपरिक बॅलेट पेपरवर होणारी मतदान प्रक्रिया बंद झाली। मात्र VVPAT मशीन्सला विरोधकांनी विरोध दर्शवला। बॅलेट पेपरवरच निवडणुका व्हाव्यात याकरिता संसदेसह सगळीकडे विरोधकांनी हल्लाबोल केला। परंतु केंद्र सरकार VVPAT मशीनवर ठाम राहिली। परंतु कार्यान्वित असलेले जवळपास 6.5 लाख मशीन्स सदोष असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे। त्यामुळे त्यांनी या मशीन्स आता पुन्हा संबंधित उत्पादक कंपन्यांना परत पाठवल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे या मशीन्स M3 जनरेशन श्रेणीतील म्हणजे अद्ययावत श्रेणीतील होत्या। ही श्रेणी 2018 मध्ये लॉन्च करण्यात आली होती। 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 17.4 लाख मशीन्स वापरण्यात आल्या होत्या। त्यापैकी 1/3 म्हणजेच 37% मशीन्स सदोष असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाला आढळले। लोकसंख्येबाबत भारत चीनपेक्षाही पुढे।
जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून तोरा मिरवणाऱ्या चीनचा भारताने रेकॉर्ड मोडलाय। युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशनच्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या चीनपेक्षा किंचितशी वाढली असल्याचे स्पष्ट झाले आहे। तर येत्या काळात लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनपेक्षाही अधिक पुढे जाईल असंही या अहवालात नोंदवण्यात आलंय। या अहवालानुसार संपूर्ण जगाची लोकसंख्या 8 बिलियन पेक्षाही अधिक झाली आहे। यामध्ये भारत आणि चीनचा सर्वाधिक वाटा आहे। भारत चीनमध्ये जगाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा 1/3 लोक आहेत। या अहवालानुसार भारताची लोकसंख्या 142.86 कोटी झाली असून चीनची 142.57 कोटी नोंदवण्यात आली आहे। अहवालानुसार भारताचा प्रजनन दर सरासरी 2.0 नोंदवण्यात आला आहे। तर सरासरी आयुर्मान पुरुषांसाठी 71 वय तर महिलांसाठी 74 वय आहे। 2022च्या आकडेवारीनुसार भारतीयांचं सरासरी आयुर्मान 69 वय होतं, आता ते वाढून 71 झालं आहे। या अहवालात 2022 मध्ये भारताची लोकसंख्या 140.6 कोटी नोंदवण्यात आली होती। RM चौगुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल। बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणांच्या गजरात निघालेल्या भव्य मिरवणुकीद्वारे उमेदवार RM चौगुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। महाराष्ट्र एकीकरण समितीचे गतवैभव मिळवण्यासाठी पुन्हा एकदा वज्रनिर्धार प्रकट केलेल्या सीमा भागातील जनतेचे प्रतिबिंब या ठिकाणी उमटल्याचे दिसून आले। बेळगाव ग्रामीण मधील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार RM चौगुले यांनी आपला उमेदवारी अर्ज बुधवारी दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांच्या राहिलेल्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे विरोधकांना धडकी भरली असून आता चौगुले यांचा विजय निश्चित झालाय अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी नोंदवली। बेळगाव तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांमुळे संपूर्ण परिसर भगवेमय बनले होते। सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार विधानसभेत पाठविणे आवश्यक आहे। त्यामुळे आता RM चौगुले यांना झंझावाती पाठबळ लाभले आहे। त्यामुळे त्यांच्या विजयाची निश्चिती झाली आहे असे महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांनी सांगितले। महाराष्ट्रातील नेत्यांना सीमा भागात पाठवू नये यासाठी युवा समितीचे पत्र। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे महाराष्ट्र राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांविरोधात प्रचाराला आपल्या प्रतिनिधींना पाठवू नये अशी पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे। सीमा भागातील मराठी भाषिकांची लोकेच्छा दर्शविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणुकीत सहभागी होते। बेळगाव ग्रामीण, दक्षिण, उत्तर, खानापूर, यमकनमर्डी आणि निपाणी मतदारसंघात निवडणूक लढवित असते। दरवेळी भाजप आणि काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तसेच मराठी भाषिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे आश्वासन देत असतात। पण ऐन निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात कर्नाटक, धारजिल्ह्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी बेळगावात दाखल होतात। यासाठी आता अशा नेत्यांना सीमा भागात पाठवू नये असे म्हणणे युवा समितीने मांडले आहे। धारवाडमध्ये भाजप नेत्याच्या हत्येमुळे खळबळ। कर्नाटकातील धारवाडमध्ये भाजपच्या पंचायत समिती पातळीवरील नेत्याची हत्या करण्यात आली। या घटनेनंतर राज्यातील वातावरण तापले आहे। मंगळवारी रात्री कोटूर गावात धार्मिक मिरवणुकीत झालेल्या भांडणात चाकूने हल्ला करून हत्या करण्यात आली। या घटनेनंतर पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलंय। मंगळवारी रात्री धारवाडमध्ये धार्मिक मिरवणूक काढण्यात आली होती। त्यामध्ये दोघे मद्यधुंद अवस्थेत होते। मिरवणुकीत सहभागी लोकांनी आक्षेप घेतल्यावर दोन्ही मुलांनी आपल्या गटातील मुलांना सोबत आणले। दरम्यान मध्यस्थी करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप नेते प्रशांत कम्मार वय 34 यांना कोणीतरी धक्काबुक्की केली तसेच त्यांच्यावर चाकू हल्ला केला। त्यात रात्री 10:30 वाजता त्यांचा मृत्यू झाला। गावात उदचम्मा देवीची जत्रा सुरू होती आणि प्रसाद वाटप सुरू असताना 2 गटात हाणामारी झाली। प्रवीणने मध्यस्थी करून गट वेगळे केल्याचे बोलले जात आहे। मात्र काही मिनिटातच एका गटाने प्रवीणवर हल्ला केला। त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर वार केले आणि त्यानंतर त्यांच्या मानेवर आणि पोटावर वार केले। प्रवीणच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून गरग पोलिसांनी गुन्हा दाखल करून 7 तरुणांना ताब्यात घेतले आहे। गडकरी, फडणवीस भाजपाचे स्टार प्रचारक। एकीकडे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती महाराष्ट्रातील भाजप आणि काँग्रेसला पत्र लिहून आपल्या नेते मंडळींना समितीच्या विरोधात प्रचारासाठी पाठवू नका अशी विनंती करत असताना दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे। या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचाही समावेश आहे। विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवड समितीने काल मंगळवारी जाहीर केलेल्या आपल्या स्टार प्रचारकांची
मान्यवरांच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि दिग्गजांच्या नावांसह इतर प्रभावी नेत्यांची नावे आहेत। खानापूर समितीत बंडखोरी, सुरेश देसाई यांची उमेदवारी। खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीत अखेर 2 गट होऊन दुसऱ्या गटातून तालुका पंचायतीचे माजी सभापती टोपिनकट्टी गावचे सुपुत्र सुरेश देसाई यांनी मंगळवारी दिनांक 18 रोजी आपल्या उमेदवारीचा अर्ज निवडणूक अधिकारी अनुराधा वस्त्रत यांच्याकडे दाखल केला। महाराष्ट्र एकीकरण समितीचे आणि तालुका पंचायतीचे माजी सभापती सुरेश देसाई यांनी आपल्या नेते मंडळींसह कार्यकर्त्यांसह मंगळवारी सकाळी खानापुरातील गणेश मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेऊन ग्रामदैवत 84 मंदिर आणि त्यानंतर शिवस्मारक चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले। यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सूर्याजी पाटील, PH पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंतप्रधान मोदी आणि योगी 4 मे रोजी कर्नाटकात। विधानसभा निवडणुकीची उलटी गिनती सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यात सभा घेणार आहेत। 4 मे रोजी पंतप्रधानांची उडुपी येथे सभा होण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांच्या उपस्थितीत राज्यातल्या प्रमुख शहरात सभा आणि रोड शोचे नियोजन करण्यात आले आहे। पंतप्रधान निवडणूक काळात 15 ते 20 रॅलीत सहभागी होणार आहेत। तिसरी यादी म्हणजे भाजपची घराणेशाही असल्याचा आरोप। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करताच ही यादी म्हणजे घराणेशाही आहे असा आरोप निधर्मी जनता दलाने केला आहे। या संदर्भातलं ट्विट करण्यात आलंय। कौटुंबिक राजकारण म्हणजे टोपीचे राजकारण आहे। अरविंद लिंबावळी यांनी तिकीट नाकारले पण त्यांच्या पत्नीला त्यांच्याच मतदारसंघातून तिकीट दिले, हे घराणेशाहीचेच उदाहरण आहे। आश्वासनानुसार निजदने मात्र हासन मतदारसंघाची उमेदवारी गौडा कुटुंबातील सदस्य भवानी यांना न देता कुटुंबाबाहेरील निष्ठावंत नेत्याला दिली। वचनबद्धता फक्त निजदलाच शक्य आहे असे ट्विटमध्ये म्हटले आहे। मराठा महिला मंडळ तर्फे चैत्रोत्सव उत्साहात संपन्न। महिला दिनानिमित्त मंडळाने ऐतिहासिक स्त्री वेशभूषा आणि आजीबाईचा बटवा ही बौद्धिक स्पर्धा घेतली होती। दोन्ही स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या। या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रीमती मीनल सौदागर आणि श्रीमती समीना सावंत उपस्थित होत्या। तसेच बौद्धिक स्पर्धेचे परीक्षण आयुर्वेदाचार्य गायत्री अल्लापूरकर यांनी केले। चैत्रोत्सवाच्या निमित्ताने गायत्री अल्लापूरकर यांनी महिलांना आरोग्याविषयी खूप चांगले मार्गदर्शन केले। आपली प्रकृती वात, पित्त आणि कफ यापैकी कोणती आहे हे ओळखण्यासाठी त्यांनी प्रत्येकींना चार्ट देऊन त्यानुसार निरीक्षण केले आणि आपल्या स्वतःच्या तब्येतीविषयी जाणून घेऊन त्या प्रकारे आहार विहार कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर संजीवनी खंडागळे, पाहुण्यांचा परिचय दया शिंदे आणि प्रास्ताविक श्रीमती आरती सामरेकर यांनी केले। आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम। मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। विधानसभा निवडणुकीच्या घोषणेच्या काही दिवस आधी भाजपाच्या कार्यकाळात घाईगडबडीत दिलेले कंत्राट हे 50% कमिशनचे असल्याचा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला। पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी 3 महिने आधी कोणतेच कंत्राट सरकारने देऊ नये असा संकेत आहे। तशी मागणी आम्ही वारंवार करत आलो आहोत। मात्र घाईगडबडीत भाजपने 50% कमिशन घेऊन काही विकास कामांचे कंत्राट दिले। निवडणूक पूर्व 3 महिन्यात निविदा काढू नये, कामाचा आदेश जारी करू नये याची आठवण आम्ही करून दिली होती। तरीही भाजपने त्याकडे दुर्लक्ष करून निवडणुकीसाठी पैसे घेऊन कामांचे कंत्राट दिले आहे असा आरोप त्यांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीने निपाणीतील राजकारणाला कलाटणी। काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे। त्यांच्या या उमेदवारीने निपाणीची राजकीय समीकरणे बदलणार असून तुल्यबळ तिरंगी लढतीची चिन्हे दिसत आहेत। उत्तम पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळेल असा विश्वास होता, पण काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नाही। तर उत्तम पाटील यांनी अपक्ष लढण्याची तयारी दर्शवत अर्ज दाखल केला। अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तम पाटील यांना उमेदवारी देऊन निपाणीच्या राजकारणाला कलाटणी दिली आहे। निपाणीचे माजी आमदार आणि काँग्रेसचे उमेदवार अधिकृत काकासाहेब पाटील यांचे आणि शरद पवार यांचे संबंध सर्वश्रुत आहेत। त्यामुळे काकासाहेब पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही असा विश्वास अनेकांना होता। तशा पोस्टही मीडियावर फिरत होत्या, पण राष्ट्रवादीने उमेदवार देऊन काँग्रेसला जोरदार धक्का दिलाय। खानापूर भाजपात बंडखोरी बाबूराव देसाई यांची उमेदवारी। भारतीय जनता पक्षाचे जुने ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव देसाई हे आपल्याला उमेदवारी मिळाली नसल्याने नाराज झाले असल्याने ते गुरुवार दिनांक 20 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल करणार आहेत। विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जशी जशी जवळ येते तशी खानापूरच्या राजकारणाला एक प्रकारची कलाटणी मिळत आहे। भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबूराव देसाई यांनी पक्षावर नाराजी दर्शवून बंडखोरी करण्याचे संकेत दिले आहेत। आपल्या हजारो समर्थकांसह गुरुवार दिनांक 20 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे। चित्पावन ब्राह्मण तर्फे शनिवारी विविध कार्यक्रम। येथील चित्पावन ब्राह्मण संघातर्फे शनिवार दिनांक 22 रोजी श्री परशुराम, श्री बसवेश्वर आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्तपणे जयंती तसेच संघाचा 48वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे। हिंदवाडीतील IMARच्या सभागृहात सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे। यंदा सुप्रसिद्ध लेखक GA कुलकर्णी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे। त्या निमित्ताने मराठी जगतात त्यांच्या वाड्यावर आधारित बेळगावच्या रंगभूमी ग्रुपने GAच्या राधी आणि लक्ष्मी या 2 कथांवर आधारित कथा GA हा अभिवाचनाचा कार्यक्रम बसविला आहे। या कथांचे संवाद करून रंजक पद्धतीने त्या सादर होतात। या कथा बेळगावच्या परिसरावर आधारित आहेत। जगद्गुरु शंकराचार्य जयंती उत्सव शुक्रवार पासून। श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य जयंती उत्सव 21 ते 25 एप्रिल दरम्यान चिदंबरनगर येथील श्री चिदंबरेश्वर मंदिरात साजरा करण्यात येणार आहे। या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे। 21 ते 24 एप्रिल दरम्यान रोज सकाळी 8 ते 9 या वेळेत श्री रुद्राभिषेक, एक आवर्तन महापूजा करण्यात येईल। तर 21 ते 25 एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी 5 ते 6:30 या वेळेत विविध भगिनी मंडळ भजन आणि स्तोत्र पठण करण्यात येणार आहे। त्यानंतर दररोज 6:30 ते 7:30 या वेळेत श्री शंकर तत्वज्ञान आधारित प्रवचन होणार आहे। माहेश्वरी अंधशाळेत 29 पासून प्रवेश प्रक्रिया। नेहरू नगरातील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेत नूतन विद्यार्थ्यांसाठी शनिवार दिनांक 29 पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे। ही अंध विद्यार्थ्यांसाठी वसती शाळा असून ग्रामीण भागातून आलेले 124 अंध विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत। विद्यार्थ्यांना 1ली ते 10वी मध्ये प्रवेश देण्यात येत आहे। यासाठी 6 ते 10 वयोगटातील दृष्टिदोष असलेल्या मुलामुलींना प्रवेशासाठी आवाहन करण्यात आले। शाळेत 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वसती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येत आहे। संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, पाठ्यपुस्तक आणि औषध उपचाराची सोयही येथे करण्यात आली आहे। शांतलाच्या नृत्योत्सवाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद। भारत खात्याच्या नाट्यालय सरकारच्या सांस्कृतिक सहकार्याने शांतला इन्स्टिट्यूट तर्फे रविवारी दिनांक 16 रोजी कोनवाळ गल्लीतील टिळक चौकात नृत्योत्सव हा बहारदार कार्यक्रम प्रेक्षकांच्या मोठ्या उपस्थितीत झाला। यामध्ये नाट्यालयाच्या प्रमुख रेखा हेगडे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केला। प्रमुख पाहुणे म्हणून कन्नड आणि सांस्कृतिक खात्याच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री आणि निमंत्रक म्हणून MK हेगडे उपस्थित होते। अनुश्री खडबडी आणि सहकार्यांनी सादर केलेल्या गणेश स्तुती नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर श्लोक रोहित आणि त्यांच्या सहकार्यांनी पूर्ण रामायण नृत्याविष्कारात सादर केले।
फोटोग्राफर्स असोसिएशनतर्फे छायाचित्र कार्यशाळा बेळगाव शहर आणि तालुका फोटो आणि व्हिडिओग्राफर्स असोसिएशन बेळगाव यांच्यातर्फे रविवारी मंडोळी रोड येथील गॅलेक्सी हॉलमध्ये छायाचित्र कार्यशाळा उत्साहात झाली। व्यासपीठावर प्रसिद्ध छायाचित्रकार प्रशिक्षक रंजन झिंगाडे, संघटनेचे अध्यक्ष डी.बी. पाटील, उपाध्यक्ष संतोष पाटील, सचिव संजय हिशोबकर, खजिनदार नितीन महाले, मयूर पाटील, श्याम राजपूत आदी उपस्थित होते। प्रारंभी संघटनेचे सदस्य छायाचित्रकार भरमा मोटरे यांनी स्वागत गीत सादर केले, तसेच उपस्थितांचे स्वागत केले। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि कॅमेरा क्लिक करून कार्यशाळेला प्रारंभ करण्यात आला। संघटनेचे अध्यक्ष पाटील यांनी प्रास्ताविक करून प्रशिक्षक झिंगाडे यांचा परिचय करून दिला। रोटरी दर्पण तर्फे 25 रोजी कार्यशाळा रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण तर्फे अमूल्य बुंद फाउंडेशन आणि महालक्ष्मी महिला मंडळ यांच्या सहकार्याने मंगळवार दिनांक 25 रोजी सायंकाळी 4:30 वाजता महांतेश नगर येथील अनुभव मंडपात माता आणि निसर्गातील सेंद्रिय खत या विषयावर कार्यशाळा आयोजित केली आहे। प्रमुख वक्त्या म्हणून अमूल्य बुंद फाउंडेशनच्या अध्यक्ष आरती भंडारे उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाचा महिला सदस्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष आशा पाटील आणि सेक्रेटरी डॉक्टर स्फूर्ती मास्तीहोळी यांनी केले आहे। दाम्पत्याच्या खून प्रकरणी 16 जणांना शिक्षा 20 रोजी ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष आणि खून प्रकरणी त्यांच्या तत्कालीन उपाध्यक्षांसह 16 जण दोषी ठरले असून मंगळवारी दिनांक 18 रोजी 10वे जिल्हा सत्र अतिरिक्त न्यायालय शिक्षा सुनावणार होते, पण एक दोषी रुग्णालयात दाखल झाल्यामुळे ही सुनावणी 20 एप्रिल पर्यंत लांबणीवर पडली। तिगडोळी तालुका बैलहोंगल ग्रामपंचायत अध्यक्षा पार्वती रामचंद्र अरेर, त्यांचे पती रामचंद्र अरेर यांच्या खून प्रकरणी तत्कालीन उपाध्यक्ष राजू कुबेरप्पा कॅतनवर यांच्यासह 16 दोषी ठरले असून न्यायाधीश इरांना ES 20 एप्रिल रोजी शिक्षा सुनावणार आहेत। आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचे भारताला प्रथमच आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद मिळाले आहे। चेन्नईमध्ये 3 ते 12 ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे। चेन्नईमध्ये तब्बल 16 वर्षांनंतर हॉकीची आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार आहे, हे विशेष। मात्र या स्पर्धेत पाकिस्तान आणि चीन या भारताच्या शत्रू राष्ट्रांच्या सहभागाबद्दल अद्याप संदिग्धता आहे। चेन्नईला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीची यजमानी मिळाल्याबद्दल तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी आनंद व्यक्त केला। ते म्हणाले, चेन्नईमध्ये याआधी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे चेन्नईला दक्षिण भारतातील हॉकी खेळाचे माहेरघर म्हणून ओळख मिळाली। आता आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करायला मिळत आहे, ही आमच्यासाठी भूषणावह बाब आहे। भारतात होत असलेल्या आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तान आणि चीन या 2 देशांचा सहभाग अद्याप निश्चित झालेला नाही। याबाबत आयोजकांकडून सांगण्यात आले की पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांच्या या स्पर्धेतील सहभागाबाबत 25 एप्रिल पर्यंत निश्चित माहिती मिळणार आहे। IPL मध्ये धोनीचा जलवा महेंद्रसिंग धोनीच्या किमया मैदानातच नव्हे तर OTT प्लॅटफॉर्मवरही दिसत आहेत। बेंगळुरू विरुद्धचा सामना पाहण्यासाठी तब्बल 2.4 कोटी लोकांनी एकत्र गर्दी केली होती। हा एक विक्रमच आहे। याआधी OTT प्लॅटफॉर्मवर एकत्र इतक्या मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी सामना पाहिला नव्हता। विशेष म्हणजे या सामन्यात विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी एकाच मैदानात असल्यामुळे या दोघांचा खेळ पाहण्यासाठी दर्शक OTT प्लॅटफॉर्मवर तुटून पडले होते। याआधी चेन्नई राजस्थान सामन्यादरम्यान दर्शक संख्या 2.2 कोटींवर पोहोचली होती, तर बेंगळुरू लखनौचा सामना 1.8 कोटी लोकांनी पाहिला होता। यंदाच्या IPL मध्ये धोनी सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे, ज्याची साक्ष प्रत्येक सामन्यागणित प्रेक्षक देत आहेत। या टोपीखाली दडलंय काय? फलंदाजीत ड्यू प्लेसिस तर वूड गोलंदाजीत पुढे। IPLचे 16वे वरीस झोकात असणार याची कल्पना आधीच होती, पण फलंदाजीत आणि गोलंदाजीत इतकी चुरस होईल याची तीळ मात्र कल्पना नव्हती। IPLला सुरू होऊन 18 दिवस झाले, पण ऑरेंज आणि पर्पल कॅप कधीही एकाच खेळाडूच्या डोक्यावर स्थिरावलेली नाही। त्यामुळे या टोपीखाली नेमकं दडलंय काय असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात वारंवार डोकावतोय। यंदा IPLचे प्रत्येक संघ किमान 14 सामने खेळणार आहेत आणि आतापर्यंत प्रत्येकी 5 सामने खेळलेही गेले आहेत। याचाच अर्थ 70 पैकी 1/3 म्हणजेच 24 सामने खेळले गेलेत। या 24 सामन्यात 50 अर्धशतके ठोकली गेलीत, मात्र 2च फलंदाजांना शतके करता आली आहेत। आतापर्यंत गेल्या 18 दिवसात ही टोपी संगीत खुर्चीसारखी कधी याच्या डोक्यावर तर कधी त्याच्या डोक्यावर उड्या मारतीये। ऑरेंज कॅप सध्या फाफ ड्यू प्लेसिसच्या डोक्यावर असली तरी ती गेल्या आठवड्यात व्यंकटेश अय्यर, शिखर धवनच्या आणि ऋतुराज गायकवाडकडे होती। ती कधीही कुणाच्या डोक्यावर फार स्थिरावलेली नाही आणि पुढेही ती कुणा एकाकडे असेल असे वाटत नाही। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।